ಲೋಕಸಭಾ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಅವರ ಅಡ್ರೆಸ್ ಕೇಳುವ ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆಯ ಸಚಿವೆ ಲಕ್ಷ್ಮಿ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವರ ಮೂಲ ವಿಳಾಸ ಖಾನಾಪುರ. ಅವರು ಯಾಕೆ ಬೆಳಗಾವಿ ಗ್ರಾಮೀಣ ಮತಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಸ್ಪರ್ಧೆ ನಡೆಸಿದ್ರು ಎಂದು ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡ ಧನಂಜಯ್ ಜಾಧವ್ ಪ್ರಶ್ನಿಸಿದ್ದಾರೆ. ಸೋಮವಾರ ಸುದ್ದಿಗಾರರಿಗೆ ವಿಡಿಯೋ ಕಳಿಸಿರುವ ಅವರು ತಾವು ಕೂಡ ಸ್ಥಾನಿಕವಾಗಿ ಇಲ್ಲಿಯವರೇ, ಖಾನಾಪುರ ಮತಕ್ಷೇತ್ರ ತಮ್ಮ ಊರು ಬರುತ್ತೆ, ತಾವು ಕೂಡ ಹೊರಗಿನವ್ರೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಇರಲಿಲ್ವಾ? ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಪಕ್ಷದ ಲಾಭಗಳು ತಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬರಬೇಕಂದ್ರೆ ಹೇಗೆ ಎಂದು ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದ್ರು. नमस्कार. आत्ताच बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्राच्या सन्मान्य आमदार आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर मॅडम यांचं एक स्टेटमेंट ऐकलं. त्यांचं म्हणणं असं आहे की भाजपमध्ये एखादा चांगला कार्यकर्ता मिळाला नाही का? अनेक वर्ष काम करणारा कार्यकर्ता तुम्हाला मिळाला नाही का? तुम्ही बाहेरच्या उमेदवाराला आणून तुम्ही इथं बसवलेला आहे. पहिल्यांदा त्या उमेदवाराने आपला इथला ॲड्रेस सांगावा, अशी त्यांनी टीका केलेली आहे. मी सन्मान्य लक्ष्मी हेब्बाळकर मॅडमना सांगू इच्छितो, तुम्ही याची काळजी करू नका. तुम्ही आमदार आहे, मंत्री आहे, तुमचा भाऊ MLC आहे, आता मुलाला तुम्ही खासदार करायला निघालेला आहे. सगळं तुमच्या परिवारामध्येच पाहिजे काय? काँग्रेसमध्ये दुसरे काम केलेले, संघटनेसाठी वेळ दिलेले कार्यकर्ते नाहीत काय? दुसऱ्याला तुम्ही उमेदवारी देऊ शकला असता, पण का दिला नाही? एवढंच सोडा. तुम्ही जर मनात आणला असता तर एखादा मराठा व्यक्तीला सुद्धा तुम्ही काँग्रेसची उमेदवारी लोकसभेसाठी देऊ शकला असता. का दिला नाही? सगळं तुमच्या घरामध्येच पाहिजे असं दिसतंय. आणि तुम्ही सुद्धा कुठल्या लोकल आहात? तुम्ही कॅनडा लोकसभा क्षेत्रामध्ये येता, तुम्ही इकडं आमदार झाल्यानंतर इकडं घर बांधला. तुम्ही बाहेरच्याच आहात, तुमचा उमेदवार, तुमचा मुलगा सुद्धा बाहेरचाच आहे. आणि जगदीश शेट्टर साहेब आमचे नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, अनुभवी आहेत. त्यांना राजकारणाची ABCD शिकायची गरज नाही आहे. आणि त्यांनी आम्हाला सर्वांना शब्द दिलेला आहे, मी इथं परमनंट घर बघतोय आणि निवडून आल्यानंतर मी 5 वर्ष इथंच राहणार आहे, इथंच वेळ देणार आहे. आणि आम्हाला विश्वास आहे, आपला नेता आपल्या जनतेच्या सेवेसाठी, इथली सगळी डेव्हलपमेंटची कामं करण्यासाठी आपल्या क्षेत्रामध्ये राहणार आणि जनतेचा आवाज म्हणून त्यांनी काम करणार, असा विश्वास आम्हाला आहे. आणि आम्ही एक परिवार म्हणून काम करतो, मोदी परिवार म्हणून काम करतो, संपूर्ण देश एक परिवार म्हणून काम करतो. त्यामुळे आमची चिंता करू नका. तुम्ही जे करतात काँग्रेसमध्ये त्याच्याबद्दल विचार करा असं मी सांगू इच्छितो. आणि आम्हाला विश्वास आहे, बेळगाव लोकसभा क्षेत्रातील जनता मोदींच्या रूपानं, जगदीश शेट्टरच्या रूपानं या देशासाठी एक चांगलं व्यक्ती आम्हाला म्हणून निवडून देईल. आणि 2 ते 3 लाखाच्या लीडनं आम्ही निवडून येणार, हे लक्षात घ्या. धन्यवाद.